राधेकृष्ण सगळ्यांना. चला तर मी आज तुम्हाला माझं छोटंसं घर दाखवते. हे आहे आमचं कपड्याचं कपाट. कपाटात थोडं सामान आहे आणि छोटंसं मंदिर पण ठेवलेलं आहे. आणि मंदिर झालं की हा फ्रीज आहे. फ्रीज आमचं 6 महिने झालं बंद आहे कारण त्याला गॅस संपलेला आहे. आणि फ्रीजला लागून थोडं सामान ठेवलेलं आहे. आणि सामानाला लागून आमचा किचनचा हा कट्टा आहे आणि ह्याच्यावरच आम्ही रोज स्वयंपाक बनवतो. आणि किचनचा कट्टा जर छोटा जरी असला किंवा लहान जरी असला तरी 4 माणसाला लागणारं सामान सगळं काय आहे. आणि किचनचा कट्टा संपला की आमचा छोटासा हा बेड आहे. बेड काय आम्ही ओपन करत नाही कारण बेड जर ओपन केला तर जागा आम्हाला कसलीच पुरत नाही. आणि त्याच्यावरती हातरून कमरून ठेवले तरी आम्ही उठाय बसायला त्याचा यूज करतो आहे. आणि बेड झाला की आमचं कपड्याचं कपाट. त्याच्यामध्ये आमची थोडी कपडे आहेत आणि कस्टमरची सुद्धा कपडे मी त्यात ठेवलेले आहेत. कॅरी बॅगा येईल तशा. आणि जसं शिवून होईल तसं मी त्यांना देऊन टाकते कारण आमच्यात ठेवायला जास्त जागा नाही. कपाट झालं की आहे आमची फॉल बिडिंगची मशीन. ज्यावेळी साड्यांचं फॉल बिडिंग करायचं असतं त्यावेळी सगळं सामान खाली घेते, मशीन अलीकडे ओढते. काम झाले की मशीन आहे तिथं जागेवर नेऊन ठेवते आणि त्याच्यावरचं सामान आहे तसं रिटर्न ठेवते त्याच्यावर. आणि फॉल बिडिंगची मशीन झाली आहे आमचं आंघोळीचं ठिकाण बाथरूम. तिथं आम्ही रोज आंघोळी वगैरे करतो. आणि बाथरूम झाले की मग आमची दुसरी मशीन आहे त्याच्यावर मी शिलाईचं काम करते, ब्लाऊज वगैरे शिवते. आणि दरवाजाच्या तोंडाला असल्यामुळं त्याच्यावर म्हणजे बाहेरचा प्रकाश भरपूर येतो आणि हवा पण खूप लागते. मी रोज बसूनच इथं माझं सगळं धंदा वगैरे करते. आणि हे आहे माझं छोटंसं घर. आणि मध्ये जागा काही जास्त शिल्लक नाही आहे, थोडी जागा शिल्लक आहे. तिथं आम्ही जेवतो संध्याकाळी, दिवसभर तिथंही इकडून तिकडून करतो आणि संध्याकाळी हंतरून करून आम्ही तिघं पण वळीने इथं झोपतो. आणि सकाळी लवकर उठलं की आम्हाला तिघांनाही लवकर उठायला लागतं कारण एक जरी माणूस इथं झोपलेला असला की इकडं तिकडं करताना खूप अडचण होते. आणि पाहुणे यायचं काही कारणच नाही आहे. खरं आमच्यात पाहुणा आला तर आम्हाला जागा पुरत नाही. जरी कोण आपल्या जवळचा जरी आला तर त्या बेडवरती ॲडजस्टमेंट करा आम्ही कसं तर करतो आहे. हे आम्ही छोटंसं घर. आणि हे काही स्लॅबचं नाही आहे, पत्र्याचंच आहे. त्याच्यामध्ये आणि दिवसभर ऊन जरी जास्त लागलं तर खूप गरम होतं. आणि पावसाळ्यात पाऊस पडायला तर वरनं गळतं पण. आणि हे आमचं अंगण. अंगणामध्ये आमचं लाडकं जांभळीचं झाड. त्याला खूप गोड गोड जांभळं लागतात सीझनला. आणि ह्या साईडला आहेत अशा 10-12 रूम आहेत आणि भाड्याच्याच सगळ्या. आणि जांभळीचं झाड आमचं खूप छान आहे की गरम व्हायला लागलं की आम्ही 5 मिनटं ती झाडाखाली बसतो म्हणजे गार हवा लागते. आणि ह्या वर्षी पण आमच्या जांभळीला खूप छान मोहर आलेला आहे. मग ह्यावर्षी खूप छान जांभळं आम्हाला खायला भेटणार हे नक्कीच आहे. आणि लाईट वगैरे गेली म्हणजे शांत सावली खूप छान आहे ह्याच्या झाडाखाली, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. खरेची पानं खूप पडतात खाली. आम्हाला 2-3 वेळा दिवसांत लुटून जरी काढलं, झाडून काढलं तर ती पानं काही गळायची कमी होत नाहीत. जाऊ दे, खरं आमचं लाडकं झाड आहे. आणि गेल्या वर्षी वादळ पाऊस चालू होता त्यावेळी हो काय हे एवढं झाड पूर्णपणे हे झालेलं आहे म्हणजे इकडचा ढापा इकडं आणि इकडचा ढापा इकडं असं वाटत होतं की झाड माझं जगतच नाही आहे. तरी पण आम्ही त्याला तारणं बांधून वगैरे जॉईंट केलेलं आहे आणि ते झाड जगलं पण. आणि खूप छान झाड आहे आणि सावली पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये आमची गाडी वगैरे सावलीला निवांत बसते आणि पोरं पण दिवसभर त्या सावलीला खेळत असतात. असं आहे आमचं अंगण. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा कारण शेवटी भाड्याचं घर आहे ते.